तीर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर संस्थानचे सचिव श्री शंकररावजी बळीरामजी हंबर्डे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा. दिनांक 5 ऑक्टोबर रोजी हंबर्डे युरोकेअर यूरोलॉजी व सर्जिकल सुपर स्पेशालिटीच्या वतीने श्री शंकररावजी बळीरामजी हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 3 वर्षापासून दरवर्षी मोफत मूत्ररोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते. याही वर्षी नांदेड जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी नेत्ररोग मूत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन डॉक्टर प्रमोद हंबर्डे, डॉक्टर सौ मंजुश्री हंबर्डे, डॉक्टर मनोज हंबर्डे यांनी केले होते. यावेळी मोतीबिंदू, काचबिंदू, मधुमेह रुग्णांची नेत्र तपासणी करून रुग्णांना योग्य तो सल्ला देण्यात आला. या आरोग्य शिबिराचा लाभ जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांनी घेतला. तसेच रुग्णांना मोफत मेडिसिनही देण्यात आली. तसेच यावेळी काळेश्वर मंदिरचे सचिव श्री शंकरराव हंबर्डे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलच्या स्टाफने परिश्रम घेतले. मी डॉक्टर मंजुश्री प्रमोद हंबर्डे, हंबर्डे युरोकेअर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या आम्ही नेत्रयोग आणि यूरोलॉजीचे कॅम्प घेत आहोत. हे कॅम्प आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी 3रे वर्ष आमचे बडे पप्पा माननीय शंकररावजी हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त घेत आहोत. या कॅम्पमध्ये नेत्र रुग्णांसाठी आम्ही डोळ्याचे विविध प्रकारचे आजार जसे की डोळे लाल होणे, मोतियाबिंदू, काचबिंदू, मधुमेहामुळे मागच्या पडद्यावरील होणारे रोग, तिरळेपणा, डोळ्यातून सतत पाणी येणे आणि अशा विविध प्रकारच्या डोळ्यावरील आजाराचे निदान आणि उपचार या कॅम्पमध्ये आम्ही कार्यरत ठेवून आहोत. हे नेत्र रुग्णांबद्दलची सेवा आहे आणि याबद्दल घेतलेले जे उपक्रम आहेत हे आम्ही वर्षानुवर्ष बडे पप्पांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही असेच राबवत राहू. आणि माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे सर्वांतर्फे बडे पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद शंकरराव हंबर्डे, संचालक हंबर्डे युरोकेअर यूरोलॉजी व सर्जिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड. आज माझे वडील श्री शंकररावजी बळीरामजी हंबर्डे यांचा 64वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागच्या 3 वर्षापासून आम्ही मूत्ररोग व नेत्ररोगाची तपासणी शिबिर करत आहोत. त्यांच्या समाजकार्याबद्दल पूर्ण नांदेड शहर तर प्रचित आहेतच, तरी सुद्धा आमच्याकडून एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांच्या समाजकार्याला आणि एक हातभार म्हणून आम्ही एक वैद्यकीय सेवेमध्ये रुग्णांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत. आज जे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी मी डॉक्टर प्रमोद हंबर्डे, मूत्ररोग तज्ञ, व माझ्या पत्नी डॉक्टर मंजुश्री हंबर्डे, नेत्ररोग तज्ञ, यांनी जवळपास 300 पेक्षा जास्त रुग्णांवरती मूत्ररोग व नेत्ररोग तपासणी केली व रुग्णांना आवश्यक तो सल्ला दिला आणि पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी हंबर्डे युरोकेअरचे व्यवस्थापक श्री बालाप्रसाद शंकररावजी हंबर्डे व पूर्ण कर्मचारी वर्ग यांचा खूप सहभाग लाभला व सहकार्य लाभले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिबिराला खूप चांगला प्रतिसाद लाभला. आमचे वडील ज्या समाजकार्यासाठी प्रचलित आहेत ते समाजकार्य आम्ही हंबर्डे युरोकेअर तर्फे वैद्यकीय सेवा देऊन सतत करत राहू व नवीन नवीन उपक्रम करत वैद्यकीय सेवा देत राहू ही मी ग्वाही देतो. तसेच त्यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्त काळेश्वर चरणी ही प्रार्थना करतो की त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो. नमस्कार. पहिल्यांदा तर हंबर्डे युरोकेअर चे संचालक डॉक्टर प्रमोद हंबर्डे, माझे चिरंजीव माझ्या सुनबाई डॉक्टर मंजुश्री हंबर्डे, लहाने डॉक्टर मनोज हंबर्डे, लहाना मुलगा, आणि लहान्या सुनबाई अर्चना हंबर्डे, हे डॉक्टर आहेत. ही सगळी डॉक्टर मंडळी मागच्या 3 वर्षापासून माझ्या वाढदिवसानिमित्त मोफत तपासणी शिबिराचा कार्यक्रम आणि आरोग्य सेवा देण्याचा कार्यक्रम राबवतात. सर्वप्रथम मी माझ्या या डॉक्टर कंपनीला धन्यवाद देतो आणि मोठे चिरंजीव बालाप्रसाद हंबर्डे हे मेडिकल सांभाळतात आणि ते सुद्धा मेडिकलच्या वतीनं रुग्णांना काही प्रमाणात सूट देऊन आज माझ्या वाढदिवसानिमित्त मेडिकल देत असतात. मेडिकलची सेवा त्यांनी करत असतात. डॉक्टरी तज्ञ डॉक्टरांची सेवा ही डॉक्टर मंडळी करत असते. या माझ्या सर्व कुटुंबाला, माझ्या ह्या
वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या उपक्रमामुळे धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून रुग्णांची अशीच वर्षानुवर्ष सेवा चालत राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांनाही म्हणजे त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांच्या याच्यामध्ये सुखदा येऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सगळं वातावरण, हॉस्पिटलचं वातावरण हे आल्हाददायी राहो. त्यावेळेस म्हणजे रुग्णांना सुद्धा फार क्वचित प्रसंगी आरोग्य सेवा घेण्याची वेळ यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण रुग्णांचं आरोग्य चांगलं असणं हे आपल्या सगळ्या सृष्टीकरता चांगलं, म्हणून रुग्णांनाही म्हणजे आरोग्य सेवेचा लाभ कमीत कमी घेण्यात यावा अशी मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो.